नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की ॲडव्होकेट किल्लेदार आणि पार्थ हे दोघंजणं आता त्यांच्या ऑफिसच्या इंटिरियरबद्दल बोलत असतात. पार्थने आज त्यांना घरी बोलावलेलं असतं मीटिंगसाठी. दरम्यान ते दोघंही आता कॉफी घेत असतात. इतक्यात किल्लेदारांच्या फोनवरती काव्याचा फोन आलेला असतो. मिस्टर किल्लेदार काव्याला परत कॉलबॅक करतात आणि म्हणतात, सॉरी मॅडम, मी एका मीटिंगमध्ये होतो, त्यामुळे तुम्हाला उत्तर देता नाही आलं, बोला ना. त्याबरोबर काव्या म्हणत असते, तुम्ही म्हणाला होतात ना, जर विचार बदलला तर फोन करा म्हणून, मग बदलला आहे माझा विचार, मला डिवोर्स हवा आहे. त्याबरोबर आता इकडे मिस्टर किल्लेदारांना आश्चर्यच वाटतं. काव्या म्हणत असते, सांगा ना, मी कुठे भेटायला येऊ तुम्हाला, मला डिवोर्स हवा आहे. त्याबरोबर ॲडव्होकेट किल्लेदार, प्लीज रिलॅक्स मॅम, असं काव्याला म्हणतात. तर काव्या म्हणते, बट आय कांट, मला डिवोर्स हवा आहे म्हणजे हवा आहे, नाही होऊ शकत आहे मी रिलॅक्स. तुम्ही सांगा, मी तुम्हाला कुठे भेटू शकते, मी तुमच्या ऑफिसला येऊ का? नाही, मी एक काम करते, तुम्हाला ताबडतोब येऊन भेटते, तुम्ही मला ऑफिसचा पत्ता सांगा. त्याबरोबर आता ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात, एक मिनटं मॅडम, मी माझ्या ऑफिसला नाही आहे, तिथे काही पेंटिंगचं काम सुरू आहे, मी तुमच्या घरी येऊन तुम्हाला भेटलं तर चालेल का? नाही, म्हणजे तुमची परवानगी असेल तर. त्यावर काव्या म्हणते, नाही नको, घरी. त्याबरोबर तिला अनिशाचे शब्द आठवतात, तुला किती हवी आहे तेवढी तुझी प्रायव्हसी घे आता, काकू तर येणार नाही आहेत घरी किमान 2-3 तास, आणि मी सुद्धा आता क्लासवरून संध्याकाळशिवाय काही परत येत नाही. मग ती म्हणते, ठीक आहे, या तुम्ही. ॲडव्होकेट किल्लेदार, तुम्ही माझ्या घरीच या, आपण घरी भेटूनच बोलूया. मी एक काम करते, तुम्हाला माझा पत्ता मेसेज करते. त्याबरोबर ॲडव्होकेट किल्लेदार म्हणतात, अहो मॅडम, कशाला मेसेज करताय, लिहून घेतो ना मी. आणि मग लगेचच आता ते म्हणतात, सांगा तुम्ही. आता पार्थ हा म्हणतो, मी घेतो, आणि मग तो आता त्याच्या डायरीवरती पत्ता लिहून घेत असतो. त्याबरोबर, हां बोला मॅडम, RK रोड, शांती सदन, मोहिते निवास. हो चालेल मॅम, हो येतो मी. आता RK रोड, मोहिते निवास हे पार्थला ऐकल्यावर जरा आश्चर्यच वाटतं, कारण हा तर आता काव्याच्या घरचा प्रॉपर पत्ता असतो. तर आता इथे ॲडव्होकेट किल्लेदार पार्थला म्हणत असतात, बघितलं का पार्थ देशमुख, कशी लोकं असतात ते. म्हणजे तुम्ही म्हणाला होतात ना मगाशी, तुमची बायको ती IASची तयारी करते, तिचं किती कौतुक केलं तुम्ही. तशीच ही बाईसुद्धा IASची तयारी करतायत. पण अहो, या बाईंचं जर IAS या पास झाल्या ना, तर बापरे, आपलं सगळ्यांचं कठीण आहे. पार्थ म्हणतो का? त्यावर तो सांगत असतो की अहो, मगाशी काही वेळापूर्वी मी यांना विचारायला फोन केला होता, त्यावेळेस मला म्हणाल्या की आता सध्या मला IASच्या एक्झामवरती फोकस करायचा आहे, मला डिवोर्स वगैरे काही नको आहे. आणि आता अचानक फोन करून मला म्हणतायत की मला डिवोर्स हवा आहे, तो सुद्धा ताबडतोब. या अशा क्लायंट्सचं काय करायचं कधी खरंच कळत नाही. बाय द वे, मी तुमच्या या डिझाईन्स माझ्याबरोबर घेऊन जातो बघायला. आता मात्र इथे पार्थच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, त्यामुळे पार्थ हा काहीच रिॲक्ट होत नसतो, काही बोलत नसतो. मिस्टर किल्लेदार, बघू जरा पत्ता, असं म्हणतात. पत्ता बघतात पार्थच्या हातातला आणि तिकडनं निघून जातात. तर दुसरीकडे आता नंदिनी ही गुरुजींना म्हणत असते, गुरुजी, तुम्हाला तर सगळं काही माहीतच आहे, मग आता तुम्हीच सांगा मी काय करू ते. त्यावर गुरुजी म्हणत असतात, मी येण्या अगोदर, मला भेटण्या अगोदर जे ठरवलं आहेस तेच कर, मोकळी हो, सगळ्यातून मोकळी हो. तू दुःख कवटाळून ठेवलं आहेस, दुःखाला लळा लावला आहेस, त्यामुळे आता तू जिथे कुठे जाशील तिथे ते तुझा पत्ता शोधत नक्की येईल. त्यामुळे तू हे जोपर्यंत पर्व संपवत नाहीस तोपर्यंत एक नवा अध्याय तुला सुरू करता येणार नाही. जितकी या सगळ्यामध्ये अडकली आहेस तितकीच मोकळी होत जा, मग बघ स्वतःच या सगळ्यातून बाहेर पडू शकशील. जे काही दुःख तुझ्या पाठी आलं आहे त्याला सुखाच्या कळीत उमलवायचं असेल तर मोकळी हो. कळतंय मला काय सांगायचं आहे ते. त्याबरोबर आता मात्र नंदिनीला गुरुजींचं बोलणं अगदी व्यवस्थित कळालेलं नसतं. नंदिनी म्हणते, गुरुजी माफ करा, पण मला नाही समजलं. गुरुजी नंदिनीला म्हणत असतात, मार्ग दाखवणं माझा धर्म आहे आणि त्या मार्गावरती चालणं, अर्थ शोधून काढणं हे तुझं कर्तव्य. त्याबरोबर मात्र आता नंदिनी ही गुरुजींच्या बोलण्याचा विचार करत असते.
आणि मग नंदिनीच्या लक्षात येतं याचा अर्थ मी जीवांना घटस्फोट द्यायचा आहे. त्याबरोबर आता मात्र नंदिनी एका गहन विचारात बुडालेली असते. अर्थात आपला सुखी संसार मोडायचा हे कुठल्याही स्त्रीला अवघडच जाणार असतं. तर दुसरीकडे आता काका हा जीवाला म्हणत असतो, अरे असा गप्प नको रे बसू, सांग अजून काय वाढून ठेवलंय माझ्या ताटात, अरे बोलणारे जीवा. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काका मी काव्याला पत्र लिहिलंय. आणि तो आता उठून उभा राहिलेला असतो. आता काका त्याच्या जवळ येतो आणि त्याला म्हणत असतो, काय तू काव्याला पत्र लिहिलंय? बरं मग ते तिला कसं पाठवलं? नाही म्हणजे टपालाने पाठवलं की कबूतर पकडून कबुतराच्या पायाला बांधून दिलं? त्याबरोबर आता मात्र जीवा काकाकडे फिरतो आणि काकाला म्हणत असतो, काका अरे काय बोलतोयस तू हे सगळं? का उगाच माझी मस्करी करतोयस? त्याबरोबर काका म्हणत असतो, मी नाही करत आहे जीवा तुझी मस्करी, तू करून राहिला आम्हा सगळ्यांची मस्करी. का नाही कळत आहे तुला? तू काय बघतोय ते? हां अरे काय चाललंय तुझं तुला तरी कळतंय का? काय गरज होती तुला त्या काव्याला आता पत्र वगैरे लिहायची? बोलूनसुद्धा तुम्ही एकमेकाला हेच सांगितलं होतं ना, मग कशाला पुन्हा हे पत्र आणि वगैरे? कळतंय का तुला तू काय केलं आहे? पुन्हा बे ते पाडे 55 तेच पुन्हा केलं आहे तू. काय गरज होती त्या काव्याला पत्र लिहिण्याची पुन्हा तुला? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काका गरज होती म्हणूनच तर केलं आहे ना. आतापर्यंत मीच कन्फ्यूज होतो, पण आता सगळं काही सॉर्टेड झालं आहे. अरे मी काव्यामुळे नंदिनीबरोबर चांगला वागत नाही आहे, तिला नको ते बोलतोय, तिच्याशी वाईट वागतोय, तिला त्रास देतोय आणि या सर्व गोष्टी पूर्णतः चुकीच्या आहेत काका, त्यामुळे मी असं वागलो आहे. त्याबरोबर काका हा जीवाला म्हणत असतो, बरं ठीक आहे तू काव्याला तर सोडशील, पण नंदिनीचं काय? तू तिला एक्सेप्ट करणार आहेस का? अरे जीवा बाळा, सगळे आपले मार्ग हे सोपे असले पाहिजे, आपल्या मनात काहीतरी एक ठरलं गेलं पाहिजे. पण तुझं तसं होत नाही आहे. मला गुलाबजामही हवा आहे, मला रसगुल्लाही हवा आहे, चॉकलेटही हवं आहे आणि कॅडबरी हवी आहे, असं नसतं ना बाळा. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काका पण आजपर्यंत काहीतरी एक निवडावं अशी वेळ माझ्यावर कधी आलीच नाही. मला जे हवं होतं ते सगळं मिळत गेलं. त्यामुळे आता जर माझ्यावरती एक काहीतरी निवडावी अशी वेळ आली तर अर्थात मी कन्फ्यूज होणं स्वाभाविक आहेच ना. आणि तसंही जर माझं लग्न काव्याबरोबर झालं असतं ना, तर हे एवढं सगळं घडलंच नसतं, सगळं सॉर्टेड असतं. किंवा काव्य दुसरीकडे कुठे लग्न करून गेली असती तर मला त्रास झाला नसता. पण ती रोज सतत माझ्या समोर आहे. आणि त्याहून महत्त्वाचं काका, तिने पार्थदादाबरोबरचं झालेलं लग्न अजूनही एक्सेप्ट केलेलं नाही आहे, त्यामुळे मला आणखीन जास्त त्रास होतो आहे. काका जीवाला म्हणत असतो, जीवा अरे तुला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे मी. खरंच पहिला तू असा नव्हतास, पहिला तू एकदम सॉर्टेड होतास. मग तुझ्या मनात हे कन्फ्युजिंगचं डाउनलोडिंग कधी केलं तू आणि कशासाठी? त्यावर जीवा म्हणत असतो, कारण काका समोर आता सगळं कन्फ्युजन आहे ना, त्यामुळे. त्यावर आता लगेचच काका हा जीवाला म्हणत असतो, जीवा तुला ना एक उदाहरण देऊन समजावतो बाळा. एक ना मुलगा होता, खूप हुशार होता बरं, अगदी स्कॉलरशिप घेणारा मुलगा होता. 10वीला त्याला खूप छान मार्क्स मिळाले. म्हणून मग त्याच्या वडिलांची अशी इच्छा होती की त्यानं सायन्स घ्यावी, सायकोलॉजी करावी आणि लोकांच्या मनातलं ओळखून काढावं, लोकांची मनं जाणावी. त्याच्या हातात पुस्तक होतं सायन्सचं, पण त्याला करायचं होतं आर्ट्स, त्यामुळं विचार होते आर्ट्सचे. डोक्यात आर्ट्स, हातात सायन्स, घरकाना घाटका, काहीच नाही करू शकला तो. त्याला त्याच्या आईनं सांगितलं, जिचा हात पकडशील ना तो विचार बुद्धीने नको करू, मनाने कर, मनाने, आणि तिचा एकटीचाच हात पकड. त्याबरोबर जीवा म्हणत असतो, म्हणजे काका? त्याबरोबर काका जीवाला म्हणतो, हो मीच आहे तो मुलगा, मीच, माझ्याच बाबतीत घडलं आहे जीवा हे. याचा अर्थ आता आपण बघू शकतो की आत्तापर्यंत आपल्याला मिथुन काका हे अगदी सरळ साधे वाटत होते, पण मिथुन काका हे एवढे चांगले आणि उत्तम हुशार व्यक्ती आहेत हे आपल्याला आजच कळते. तर पुढे मिथुन काका म्हणत असतात, अरे आता 2 शब्दांचं शब्दकोडसुद्धा सुटत नाही मला, कळतंय का तुला मी काय म्हणतोय ते? त्याबरोबर आता मात्र इथे खरं तर मिथुन काका हे जीवाला क्लिअरिटी देत आहेत. असे काका असणं ही खरोखर खूप मोठी आणि नशिबाची गोष्ट आहे, कारण एवढी क्लिअरिटी आणि एवढं फ्रीली आपण कोणाशीच बोलू शकत नाही. पण जीवाच्या बाबतीत मिथुन काकांच्या रूपामुळे त्यांना एक खूप चांगला मित्र मिळाला आहे, जो अनुभवीसुद्धा आहे आणि चुकीचं मार्गदर्शनसुद्धा करणार नाही. प्रत्येकाला असा एक मित्र तरी असायला हवाच. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर आता पुढे आपण असं पाहतो की घरात
कोणीच नसतं. काव्या एकटीच असते. त्यामुळे ती आता वाट बघत असते की कधी एकदाचे ॲडव्होकेट किल्लेदार येत आहेत आणि माझं आणि त्यांचं बोलणं होतं आहे आणि माझा डिवोर्स फाईल होतो आहे. काव्याला ॲडव्होकेट किल्लेदारांच्या येण्याची खूपच जास्त घाई लागून राहिलेली असते. काव्या ही त्यांची वाट बघत असते. कधी येतील हे किल्लेदार असंच ती म्हणत असते. इतक्यात डोरबेल वाजते. काव्य पटकन जाऊन दरवाजा उघडते आणि ॲडव्होकेट किल्लेदारांना बघत म्हणते, मिस्टर किल्लेदार राईट? त्याबरोबर किल्लेदार लगेचच, हो मी किल्लेदार, तुम्ही मिस काव्या बरोबर? त्यावर काव्य होकार देते. या ना आत या, असं ती त्याला म्हणते. आता त्याच्या मागे पार्थसुद्धा आलेला असतो. पार्थला बघून मात्र काव्याचे डोळे उघडेच्या उघडेच राहतात. काव्याला कळतच नसतं की मी तर फक्त ॲडव्होकेट किल्लेदारांना बोलवलं होतं, इथे देशमुख कसे काय आले? तर दुसरीकडे आता नंदिनी ही उठून चाललेली असते. इतक्यात त्या ठिकाणी मालिनी शिरा घेऊन पोहोचते. नंदिनीला मालिनी म्हणत असते, अगं नंदिनी, अशी का निघून जातेस? बस ना, मारा गप्पा. त्यावर नंदिनी म्हणते, नाही येईन नको, ते एक महत्त्वाचं काम आठवलं ना, म्हणून कामासाठी जाते, आलेच मी. आणि मग एवढं बोलून नंदिनी ही तिकडनं निघून गेलेली असते. मित्रांनो, आता काय असेल नंदिनीचं महत्त्वाचं काम, तुम्हाला काय वाटतं? पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ, त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. तर आता पुढे आपण मालिनी गुरुजींजवळ बसलेले पाहतो. आता गुरुजी शिरा घेतात. मालिनी म्हणते, ही नंदिनी अशी निघून का गेली गुरुजी? त्यावर गुरुजी म्हणत असतात, उत्तर सापडलं तिला. त्याबरोबर मालिनी म्हणते, म्हणजे? त्यावर लगेचच गुरुजी म्हणतात, हल्ली तुला खूप प्रश्न पडायला लागलेत मालिनी. त्याबरोबर मालिनी गप्प बसते. गुरुजी म्हणत असतात, बाकी शिरा छान झालाय, साखर अगदी उत्तम पद्धतीने विरघळली. त्यावर मालिनी हसते. गुरुजी म्हणतात, पण तुझ्या मनातल्या शंकेचं काय? तुझ्या मनातल्या संशयाचं काय? तो विरघळला का? त्यावर मालिनी म्हणते, गुरुजी त्यावर गुरुजी म्हणतात, शोध मोहीम काढली आहेस ना तू? त्याबरोबर मालिनी म्हणत असते, गुरुजी तुमच्यापासून काहीच लपून राहत नाही, त्यामुळे तुम्हाला तर मी खरंच सांगेन. हो, ह्या तिघांच्याही मनामध्ये काय सुरू आहे ना, यासाठी मी शोध मोहीम काढली. पार्थ, जीवा, काव्य आणि नंदिनी यांच्या तिघांच्याही मनातलं मला जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे सध्या मी सगळीकडे व्यवस्थित बारीक लक्ष ठेवून आहे. माझं कर्तव्य मी पार पाडते आहे गुरुजी, बजावते आहे पूर्णपणे, पण मला काहीच अंदाज लागत नाही येऊ यांच्या मनाचा. त्यावर गुरुजी म्हणतात, जीवा, नंदिनी आणि काव्या, पण मग पार्थचं काय? त्यावर पार्थचं काय? त्याचं आयुष्य हे अगदी त्याच्यासारखं साधं सोपं आणि सॉर्टेड आहे गुरुजी, असं म्हणते मालिनी. त्याबरोबर गुरुजी मालिनीला म्हणतात, जे साधं सोपं दिसतं ते कधीच तसं नसतं आणि वादळापूर्वी शांतताच असते मालिनी. कदाचित पार्थच्या आयुष्यात वादळ आलंसुद्धा असेल, असं गुरुजी म्हणतात. पुढे ते म्हणत असतात की आता ते वादळ शांत करायचं की आणखीन भडकवायचं हे पार्थच्या स्वभावामुळे त्याच्याच हातात आहे. आता मात्र गुरुजी हे जे काही बोललेले असतात त्याचा अर्थ काही मालिनीला लागत नसतो. मालिनी म्हणते, म्हणजे आता गुरुजी पार्थच्या आयुष्यात कोणतं वादळ येणार आहे? त्यावर गुरुजी म्हणत असतात, मार्ग दाखवणं माझा धर्म आहे आणि उत्तर शोधणं, लक्ष देणं हे तुमचं कर्तव्य. त्याबरोबर मात्र आता इथे मालिनीला टेन्शन आलेलं असतं. अर्थात जर आपल्या मुलाच्या आयुष्यात आणखीन काहीतरी वादळ येणार असेल, संकट येणार असेल, तर आईला त्याची काळजी वाटणं स्वाभाविक आहे आणि रास्त देखील आहे. त्यामुळेच आता मालिनीला पार्थची खूप जास्त काळजी वाटायला लागते, टेन्शन यायला लागतं. मित्रांनो, आता काय आहे पार्थच्या आयुष्यात आलेलं एवढं मोठं वादळ हे आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा. तर पुढे आता आपण असं पाहतो की गुरुजी हे छान पद्धतीने शिरा खात असतात, पण मालिनीला मात्र आपल्या मुलाच्या भविष्याचं टेन्शन आलेलं असतं, तिला कळत नसतं. आणि साठे गुरुजी हे सुद्धा काही स्पष्टपणे सांगत नसतात आणि गुरुजींनी जरी सांगितलं तरीसुद्धा आपल्या सगळ्यांनाच ही गोष्ट माहीत आहे की जे विधिलिखित आहे ते आपणच काय, स्वतः परमात्मासुद्धा बदलू शकत नाही. त्यामुळे गुरुजींनी सांगून काहीच उपयोग होऊ शकणार नाही आहे. जे घडायचं आहे ते घडणारच. तर इथे ॲडव्होकेट किल्लेदार हे आतमध्ये आलेले असतात आणि आता ते काव्याला म्हणत असतात, काव्या, तुमचं पूर्ण नाव काय आहे? तर आता काव्याचं पूर्ण नाव ॲडव्होकेटने विचारल्याबरोबर पार्थ हा काव्याच्या जवळ पुढे चालत येतो. काव्या पार्थकडे बघत असते, तर लगेचच ती ॲडव्होकेट किल्लेदारांकडे पाहते आणि त्यांना विचारते, तुमचं पूर्ण नाव काय आहे ॲडव्होकेट? त्याबरोबर लगेचच आता ॲडव्होकेट किल्लेदार म्हणायला लागतात, अहो मी ॲडव्होकेट समीर किल्लेदार, पण मी तुमचं नाव विचारतो आहे ना, मला तुमचं पूर्ण नाव सांगा.
केसच्या फाईलवरती तर फक्त तुमचं नाव काव्या एवढंच लिहिलं होतं. त्याबरोबर लगेचच आता काव्या ही म्हणायला लागते, ॲडव्होकेट किल्लेदार, आपण आपली आजची मीटिंग कॅन्सल करूया. त्याबरोबर लगेचच आता किल्लेदार म्हणायला लागतात, अहो असं काय करताय मॅडम, मी इथे आल्याच्या नंतर तुम्ही मला सांगताय की आजची मीटिंग कॅन्सल म्हणून. बघितलं पार्थ देशमुख. त्याबरोबर किल्लेदारला आठवतं की काव्याला ज्यावेळेस मी सकाळी फोन केला होता त्यावेळेस मी तिला म्हटलं होतं, तुमच्या मिस्टरांचं नाव इथे फक्त तुम्ही मिस्टर देशमुख एवढंच लिहिलं आहे, त्यांचं पूर्ण नाव काय आहे. त्याबरोबर आता त्यांच्या लक्षात आलेलं असतं, याचा अर्थ नक्कीच काव्य आणि पार्थ नवरा बायको आहेत. पार्थ मात्र इकडे काव्याकडे एकटक बघत असतो. त्याबरोबर ॲडव्होकेट किल्लेदार, मी येतो मिस्टर पार्थ असं म्हणत तिकडनं निघतात. आता किल्लेदार गेल्याबरोबर काव्या पार्थला म्हणत असते, या ना या आतमध्ये या. पार्थ आतमध्ये येतो. काव्य विचारत असते, काय घेणार, चहा, कॉफी. त्याबरोबर पार्थ म्हणतो, फिलिंग्स. त्यावर काव्या पार्थकडे बघायला लागते. तर पार्थ म्हणतो, माझ्या फिलिंग्स परत घ्यायला आलो आहे मी तुमच्याकडून. काल रात्री तुमच्यासाठी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन येताना ज्या फिलिंग्स आणल्या होत्या ना, त्या फिलिंग्स. गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्यासाठी गजरा आणताना ज्या फिलिंग्स होत्या ना, त्या फिलिंग्स. तो गजरा तुम्ही पायऱ्यांवरती रागाने फेकून दिलात ना, त्यावेळेस. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कडुलिंबाची पानं खाल्लीत ना, त्यावेळेस श्रीखंड आणताना जी काळजी होती ना, त्या फिलिंग्स. त्यानंतर तुमच्याबरोबर नको असलेल्या लग्नाच्या सप्तपदी चाललो आणि त्यावेळेस जी वचनं दिली होती तेच परत घ्यायला आलो आहे. देऊ शकाल काव्या मला हे सगळं परत? बोला ना. आता पार्थ काव्याला प्रश्न विचारत असतो, पण काव्या काहीच बोलत नसते, कारण अर्थात तिच्याकडे बोलण्यासारखं काही नसतंच. तर दुसरीकडे नंदिनी ही मात्र रडत असते. तिने आज पहिल्यांदा सगळं अस्ताव्यस्त केलेलं असतं आणि ती म्हणत असते की नाही, नको आहे मला, काहीच नको आहे, सगळं संपवून टाकायचं आहे, सगळं संपवून टाकायचं आहे मला, काहीच नाही ठेवायचं आहे. आणि नंदिनी आता खूप जास्त नर्वस झालेली असते, संपवायचं आहे सगळं असं ती म्हणत असते. तर दुसरीकडे पार्थ हा काव्याला म्हणत असतो, काव्या, नवरा म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सुखी ठेवणं, खुश ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. पण जर तुम्हाला मीच तुमच्या आयुष्यात नको असेल तर माझी काहीच हरकत नाही. आज मी तुम्हाला शब्द देतो, पार्थ देशमुख तुम्हाला वचन देतो की तुम्हाला आपल्याला नको असलेल्या नात्याचा आणि लग्नाचा तसाच माझा काही देखील त्रास होणार नाही. एवढं बोलून पार्थ फुल ॲटिट्यूडमध्ये, स्टाईलमध्ये तिकडनं निघून जातो. आता मात्र काव्या ही मागून पार्थकडे तशीच बघत राहते. कदाचित तिलासुद्धा तिच्या चुकीचा पश्चाताप झालेला आपल्याला या फ्रेममध्ये पाहायला मिळतो. तर हा व्हिडिओ इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आपण आजपुरतं इथंच थांबू. पण मित्रांनो, पुढे पाहणं तर हे रंजक ठरणार आहे की एकीकडे जीवा ठरवतोय की आपण आता मूव ऑन व्हायचं, काव्याचा विचारही मनातून काढून टाकायचा आणि त्याची पहिली पायरी देखील त्याने गाठलेली आहे. त्याने काव्याला पत्रामार्फत ही गोष्ट बजावून सांगितलेली आहे की आजपासून आपलं सगळं नातं संपलेलं आहे, आपल्यात काहीही शिल्लक नाही आहे. आणि आता हळूहळू का होईना पण एकदा का तो काव्याला विसरला की नंदिनीच्या जवळ जाऊ शकतो. पण याच वेळी नंदिनीने ठरवलेलं आहे की आपण जीवाला घटस्फोट द्यायचा. तर दुसरीकडे आता पार्थने सुद्धा यावेळेस काव्याला सांगून टाकलेलं आहे की आता तुम्हाला माझ्यापासून कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, माझा त्रास होणार नाही. आणि मित्रांनो, जी लोक स्वभावाने शांत आणि सौम्य असतात ना, असं म्हटलं जातं की त्यांचा राग हा खरं तर तितका जास्त तीव्र असतो. त्यामुळे ते त्यांचा राग हा प्रत्येक वेळेस एक्सप्रेस करत नाही, कारण तो समोरच्याला सहन होऊ शकत नाही. आणि पार्थ हा किती सौम्य आणि शांत स्वभावाचा व्यक्ती आहे हे तर आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. पण आता जर पार्थने ठरवलेलं आहे की तो काव्याला स्वतःमुळे कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ देणार नाही, तर याचा अर्थ नक्कीच पार्थ हा काव्यापासून स्वतःहून दूर जाईल. पण काव्यापासून जर पार्थ स्वतःहून दूर गेला तर काव्याला तिच्या चुकीची जाणीव होईल का, आणि ते स्वतःहून पार्थच्याकडे जाईल का पुन्हा? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. पार्थसारखा चांगला जोडीदार मिळायला खरं तर काव्यासारख्या मुलीचं भाग्य लागतं, पण सध्या ते काव्याच्या लक्षात येत नाही आहे. या गोष्टीवर तुमचं काय मत आहे हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा आपला हा व्हिडिओ इथेच संपतो. अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं आपण इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा अगदी उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. आपला व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा.
जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत रहा. टाटा बाय बाय. धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.